जी महिला रात्री उंबरठ्यावर हा एक उपाय करते ती घराचे दुर्भाग्य समूळ नष्ट करते आणि ज्या घरात हा उपाय केला जातो त्या घरात नकारात्मकता नावालाही उरत नाही. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, उंबरठा रात्री जागृत होतो. महिलांनी हे विसरू नका. हा उपाय 7 दिवस करा. घराची उलटी दिशा सरळ होते. मित्रांनो, रात्री 11 वाजल्यानंतर घरातील प्रत्येक उंबरठा जागृत होतो असं जुन्या ग्रंथांमध्ये लिहिलं आहे. आणि त्या उंबरठ्यावर एखाद्या स्त्रीनं एका विशिष्ट वस्तूचा स्पर्श केला तर तिच्या घरात साचलेलं दुर्भाग्य फक्त 7 दिवसात हलायला लागतं. हा उपाय जुन्या घरकुलात स्त्रियांना शिकवला जायचा आणि याच उपायामुळे काही घरांची आर्थिक स्थिती अचानक सुधारली तर काही घरातील सततचे आजार, भांडणं, अडचणी रातोरात गायब झाल्या. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जे ऐकाल ते इंटरनेटवर नाही, पुस्तक रूपातही नाही, कारण हा उपाय घरातील स्त्री आणि उंबरठ्याची ऊर्जा यांच्या संयोगावर आधारित आहे. नंबर 1. उंबरठा म्हणजे काय? पण जे आपल्याला माहीत नाही ते महत्त्वाचं आहे. उंबरठा म्हणजे फक्त दाराची चौकट नाही. जुन्या वास्तुशास्त्रात त्याला गृह ऊर्जेचा रक्षक म्हटलं आहे. उंबरठा 2 जगांना जोडतो. बाहेरची अस्थिर, अनियंत्रित ऊर्जा, आतली स्थिर आणि सुरक्षित ऊर्जा. दिवसा उंबरठा बाहेरच्या ऊर्जेला रोखतो आणि रात्री, हो फक्त रात्री, तो घरातील ऊर्जेचं रिसेटिंग करतो. म्हणूनच म्हटलं गेलं आहे, रात्री उंबरठा बोलत नाही पण दिशा बदलतो. आणि इथेच स्त्रीची भूमिका सुरू होते. नंबर 2. रात्रीच्या वेळी स्त्रीची ऊर्जा का सर्वाधिक प्रभावी असते? स्त्रीची ऊर्जा म्हणजे चंद्र ऊर्जा. चंद्र ऊर्जा रात्री सक्रिय होते. यामुळे रात्री झोपण्याआधी केलेला कोणताही उपाय घराच्या भावनिक वातावरणावर, घराच्या आर्थिक प्रवाहावर, घराच्या आरोग्यावर सर्वाधिक परिणाम करतो. वास्तूमध्ये याला रात्रीचा स्त्री संस्कार प्रभाव म्हणतात. याचा अर्थ घरातील स्त्री जे शेवटी करते ते घराच्या ऊर्जेत बसून राहतं. म्हणूनच हा उंबरठ्याचा उपाय 7 पट जास्त प्रभावी मानला जातो. नंबर 3. दुर्भाग्य का अडकतं? आजच्या काळातील सर्वात गंभीर कारण. अनेक घरांमध्ये 3 प्रकारचं दुर्भाग्य अडकलेलं असतं. 1. अडकलेला पैसा. काम होतं, पैसा येत नाही. ऑर्डर असते, पेमेंट नाही. नोकरी असते पण प्रगती नाही. नंबर 2. घरातील भांडणं, ताण, सततचे आजार, कारण ऊर्जा स्थिर नाही. घरातील कोपरे आणि दारांच्या आसपास अडकलेली नकारात्मकता काम करायला सुरुवात करते. 3. अडकलेले निर्णय. घर बदल, लग्न, कामाची दिशा, काही ठाऊक पण सगळं उलटं असं जाणवतं. कारण तुम्हाला हे समजणं महत्त्वाचं आहे की हा उपाय फक्त एक रीतिरिवाज नाही, तो घराच्या केंद्रबिंदूवर काम करतो. आज तुम्ही हा पाया समजला तर पुढच्या भागात केलेला उपाय 3 पटीने जास्त प्रभावी काम करेल. 6. काय होईल हा उपाय केल्यावर? अडकलेली ऊर्जा सुटते. घरातली स्थिरता वाढते. घरात येणारी चांगली ऊर्जा उंबरठ्यातून आत येते. घरातील ताण हळूहळू कमी होतो. घरात पैसा थांबणं बंद होतं. घरातील नशीब उलटू लागतं. जुन्या काळात या उपायाला रात्र उंबरठा शुद्धी असं म्हटलं जात होतं. अनेक घरांमध्ये हा उपाय नक्षत्र खराब असलं तरी नशीब सुधारतो असं मानलं जातं. आता आपण पाहू महत्त्वाचा भाग. तो उपाय जो रात्री केल्यास उंबरठ्यावरून घरातील अडकलेलं दुर्भाग्य हलू लागतं. या उपायासाठी लागणारी 3 वस्तू खूप साध्या पण अत्यंत शक्तिशाली. हा उपाय करण्यासाठी कोणत्या महागड्या गोष्टी लागत नाहीत, फक्त या 3 वस्तू. 1. छोटा तांब्याचा किंवा स्टीलचा कटोरा. काच असेल तरी चालेल, पण तांबे किंवा स्टील सर्वोत्तम. 2. पिवळ्या हळदीचं पाणी. अर्धा कप पाणी, 1 चिमूट हळदीची पूड. याला वास्तुशास्त्रात नकारात्मकता विघटन करणारं पाणी म्हटलं जातं. नंबर 3. तांदळाचे 3 दाणे. हो, फक्त 3. जुन्या गुरुकुलात 3 दाण्यांना अडथळा फोडणारी त्रिवेणी शक्ती म्हटलं जायचं. नंबर 2. योग्य वेळ. हा उपाय रात्रीच का करायचा? यासाठी सर्वात योग्य वेळ रात्री 11:30 ते 12 मधलं कोणतंही 5 मिनिटांचं अंतर. कारण या वेळेत घराचा उंबरठा चंद्र ऊर्जा ग्रहण करतो. घरातील नकारात्मकता शांत होते. दाराची दिशा स्थिर होते. हा उपाय दिवसा काम करत नाही, कारण दिवसात सूर्य ऊर्जा जास्त असते. हा उपाय फक्त चंद्र ऊर्जेवर चालतो. हा उपाय महिला का करतात? काही गोष्टी स्त्री करतात जेव्हा त्याचा परिणाम 9 पट जास्त असतो. जुने ग्रंथ सांगतात, रात्र आणि उंबरठा आणि स्त्री म्हणजे दुर्भाग्य दूर करणारी सर्वात शक्तिशाली ऊर्जा. स्त्रीची चंद्र ऊर्जा उंबरठ्याशी जुळते. याला स्त्री उंबरठा संयोग म्हणतात. हीच तर गोष्ट आज हरवली होती आणि म्हणूनच अनेक घराचं नशीब जणू थांबून गेल्यासारखं वाटतं.
हा उपाय कसा करायचा? स्टेप बाय स्टेप संपूर्ण पद्धत. हा व्हिडिओचा हृदय भाग आहे बरं का. इथेच फार लक्षपूर्वक ऐका. रात्री झोपण्याआधी घर शांत करा. उपायाच्या 10 मिनिट आधी घरातील मोठे आवाज बंद करा. टीव्ही बंद. राग, दान, भांडण हे टाळा. मन शांत ठेवा. उंबरठा आवाजावर चालत नाही, तो कंपनावर चालतो. घर शांत असेल तर उंबरठा तुमची ऊर्जा पटकन स्वीकारतो. नंबर 2, हळदीचं पाणी तयार करा. अर्धा कप पाण्यात 1 चिमूट हळद मिसळा. त्या पाण्यात तांदळाचे 3 दाणे टाका. याला त्रिदेव संयोजन म्हटलं जातं. नंबर 3, कटोरा हातात घ्या आणि दाराकडे जा. दार उघडायचं नाही. उंबरठ्याच्या आतल्या बाजूस उभं राहायचंय, बाहेरच्या बाजूला नाही, कारण नकारात्मक ऊर्जा घराबाहेर आहे. उपाय घराच्या आतल्या क्षेत्रातून करायचाय. नंबर 4, उजव्या हातानं कटोरा खाली ठेवा. उंबरठ्याला स्पर्श होईल अशी जागा. कटोरा उंबरठ्याच्या अगदी आतल्या रेषेजवळ ठेवायचा, न जास्त आत न अगदी बाहेर. कटोऱ्याची तळाची बाजू बॉटम लाईन उंबरठ्याला हलकी लागली पाहिजे. याच बिंदूला ऊर्जा स्पर्श बिंदू म्हणतात. हा उपाय कधी काम करत नाही माहितीये का? जेव्हा लोक कटोरा उंबरठ्यापासून दूर ठेवतात. नंबर 5, 11 सेकंद फक्त शांत उभं राहायचं. हो, फक्त 11 सेकंद. काही बोलायचं नाही, काही मागायचं नाही. फक्त शांत उंबरठ्याकडे पाहत उभं राहायचं. 11 सेकंद, कारण त्या 11 सेकंदात घरातील स्थिर ऊर्जा कटोऱ्यात ओढली जाते. याला म्हणतात ऊर्जा पद्धतीनं नकारात्मकतेचं विसर्जन. मनात ही एकच ओळ म्हणा, आवाज नको. माझ्या घरातून अडथळा जातोय, शांतता आणि संपन्नता राहते. ही ओळ मनात म्हणा. जास्त वेळ नाही, फक्त 1-2 सेकंद. ही ओळ उंबरठ्याला दिशा देते. कटोरा तसाच ठेवून झोपायला जाणं. जुन्या घरात हा उपाय रात्रीच सोडला जायचा. कटोरा हलवायचा नाही. कटोरा उंबरठ्यावर रात्री राहिल्यानं नकारात्मक ऊर्जा त्यात अडकते. ऊर्जा सकाळपर्यंत निष्क्रिय होते. उंबरठा रिसेट होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी काय करावं? खूप महत्वाचं. सकाळी उठल्यानंतर आधी चेहरा धुवा. कटोळ्याला स्पर्श न करता बघा. हाताने उचलून पाणी शौचालयात टाका. कटोरा स्वच्छ धुवून बाजूला ठेवा. हे पाणी अत्यंत नकारात्मक असल्यानं याला कुठेही ओतू नका. हा उपाय किती दिवस करायचा? किमान 7 दिवस, कमाल 21 दिवस. 7 दिवसांनी घराच्या ऊर्जेत बदल जाणवतो. घरात शांतता, अनावश्यक भांडणं कमी, पैशाचे मार्ग उघडणे, घरातील आजारी व्यक्तीची तब्येत हलकी सुधारते, अचानक कामे सुटतात, घरात हलकं वातावरण. आणि 21 दिवसांनी हा उपाय नशिबाच्या मार्गावर परमनंट इम्पॅक्ट करतो. या उपायात चुकलं तर सगळं फेल. या चुका झाल्या तर उपाय काम करत नाही. कटोरा उंबरठ्याला न लागता, कटोऱ्यात जास्त हळद, उपाय करताना रागात असणं, उपाय मुलांनी किंवा पुरुषांनी करणं, कटोरा रात्री हलवणं, उंबरठ्याच्या बाहेर ठेवणं, या चुका टाळा तर 100% परिणाम देतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ इतरांमध्ये जास्तीत जास्त शेअर नक्की करा. तसेच चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.